पिठली. भरपूर मसाला टाकला वाटतं मी. हाताची जागा होते. बोंबा बॉटल पडली कुठली बॉटल मध्ये कुठली काचेची काच शोधायला वांदे होते. सो पटापट लसणीवरचा कोणीचा भात बनवतो. सो आता महिमा गेले खाली रेणूला फिरवायला. महिमाला सांगितलं की बघ जरा मच्छीवाली असेल तर बघ, असेल तर, नाही तर जाऊ दे, काय जबरदस्ती नाही आहे. खूप दिवस झाले अंडा नाही खाल्लं, मग आज आपण अंडा खाऊया. आणि मी बनवते फोडणीचा भात जो खूपच लाल सरसरीत झालेला आहे, तिखट असो. आणि खूप दिवस झाले मला व्हिडिओ टाकता आले नाही. मला का कोणाच मला जमतच नाही आहे व्हिडिओ अपलोड करायला. आणि माझ्याकडे खूप सारे एडिट करायसाठी खूप सारे ऑप्शन असतात. आता ते खूप पहिले येतात तर मी नाही टाकत येते. माझा विचार झाला की मी नव्यापासून परत चालू करेन. आणि जसं मी सांगितलं की मी उद्या आपल्याला एक्सपोला जायचं. एक्सपो इन द सेन्स जे ब्युटिशियन आणखीन जे मेकअप आर्टिस्ट वगैरे कोण हेअरस्टायलिस्ट असते त्यांना माहिती असेल, गोरेगावला एक्सपोला जायचं आहे. आणि मी हे नेल्सचं सेट घेतलं आहे जे मला 6,500ला पडलं आहे. ग्लॅमर कंपनीचं आहे. बघूया आणि कसं काय ते नंतर आपल्याला कळेल की त्याचा रिझल्ट कसा आहे. त्यासाठी मला लवकरात लवकर पहिलं एक हे करायचं आहे. नेल्स ह्यासाठी मी करत नाही आहे कारण की आमच्या घरामध्ये जरा लग्न आहे. माझी ऑर्डर पण आहे. घरामध्ये नाही बोलता येईल, माझ्या आईकडे चाळीमध्ये वाडीमध्ये बोलू शकतात. म्हणजे ज्यांना कळत असेल ही भाषा तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही जिथे राहतो तिकडे एक आहे पाणी पिते. पाणी खूप यार. तर तिचं लग्न आहे त्यामुळे असं झालं ना सगळ्यांचं की आत्ता नेल्स करणार तर परत 15 दिवसांनी करायला लागणार. माझी बहीण, मी, माझी मुलगी नेल्ससाठी थांबलो. आणि माझी एवढी आता भागदौड होणार आहे ना, कारण की उद्या मी जाणार सामान बघणार. पहिलं सामानाचं झालं तर मग परवा मला काही करून थोडं मेकअपमध्ये ॲड ऑन करायचे आहेत. ॲड ऑन म्हणजे आता ऑर्डर असेल तर आपल्याला नेहमी एक शॉपची फेरी मारावी लागते कारण की त्याच्यामध्ये एक्सटेन्शन्स असतात. एक्सटेन्शन आपल्याला घ्यायचे असतात तर एक्सटेन्शनसाठी जावं लागतं. बाय द वे मी बघा केसांसाठी माझी जर असं आता तुम्हाला भरपूर दिसतं कलर बघताय. सो हा कलर कशामुळे आहे हे तुम्हाला काय सांगू. आता मध्ये मी जे कांड केलेलं ब्लीच केलेलं ते चढलं नव्हतं त्यामुळे मी काल मेहंदी लावलेली डोक्याला. त्या मेहंदीमुळे हा कलर आला आहे. आणि मला नेहमी म्हणजे छान येतो कलर. आणि लोक मला विचारतात आणि लोकांना काय सांगू हे कांडवाले माझे कलर आहेत म्हणून. सो असो. आणि आपल्याला आहे ना 2 गोष्टीचं कोलॅबरेशन झालं आहे. एक आहे मला वाटतं हिमालयाचं आहे. हे बघा हे हिमालयाचं आयुर्वेदाचं हेअरफॉलचं. मला वाटतं याचा रिझल्ट चांगला असेल. अँड सेकंड हे आलं आहे बायोलॉजचं. तर आज महिमाला बोलली काही करून हे दोन्ही शूट करून घेऊया, ते नंतर अपलोड करता येईल कारण की मग मला टाईम भेटणार नाही आहे. आणि कारण की कोलॅबरेशन जे करतात ना त्यांची अटी असतात की व्हाईट पाहिजे, बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे, व्हाईट कपडे पाहिजेत किंवा ही स्पीच पाहिजे. तो त्यावेळेस ना एकदम शांतपणे म्हणजे एकदम शांत पाहिजे, डोकं माइंड सेट पाहिजे एकदम कूल हे सगळं करायला. तर आज तो कूल दिवस आहे कारण काहीच आम्हाला जास्त भागदौड नाही आहे. सो मी आणि महिमा आज हे करणार आहे आणि बघू बाकी काय होतं आहे. आणि प्लीज मला नाही माहिती माझे व्लॉग एक असतं ना की यार तू
टाकत राहतं तुझं वाढणं असं आहे. पण मला आहे ना माझ्याकडे खूप सारे आहेत व्हिडिओज आणि मला एडिट करायला येत नाही असं नाही आहे, जमत नाही आहे, टाईम मॅनेज होत नाही आहे. खूप सारे लोक माझ्याकडे येत आहेत. म्हणजे आता मध्ये ट्रीटमेंट होती, ट्रीटमेंटला मला 3-4 तास, मग परत फेशियल, मग हे कामामध्ये ना माझं राहून जाते. मग घरी येणं, मग काम, त्यामुळे माझं सगळं काम राहून जाते. तर त्यामुळे तरी पण मी त्यातल्या त्यात आता मी टाकायचा प्रयत्न करणार आहे. की माझं असं झालं आहे की मला छोटे पण मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे असं झालं आहे माझं. तर मी टाकणार. माझी मुलगी नेहमी म्हणते तुझ्या मनाला ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला तू सगळ्या गोष्टी बरोबर करतेस, पण तुझं मन पाहिजे. तसं आहे, पण माझं आता मन आहे की मी टाकणार. बघू. मी ना एक नोट केलं, मी ना खूप विचार करते, घरामध्ये पसारा नको, काय नको. असं तर नसतंच माझ्या घरात पसारा, कोण लहान आहे नाही आहे, पण एक असतं ना. मी काही जास्त घरामध्ये काम केलं नाही, किचनची ट्रॉली वगैरे केलेलं आहे. मला POP वगैरे करायचं आहे. इथे असा सीन आहे ना, मी जिथे राहते की आमचाच सगळ्यात मोठा टॉवर कॉम्प्लेक्स हा आमचाच आहे. इथूनच इकडचा भाव वाढलेला आहे. सो आता सीन कसं झालं माहिती आहे की काही बोलायचं म्हणून बोलतात लोक, कळलं. तर त्यामुळे आम्ही हे सगळं नाही करत आहे. त्यामुळे आता करणार आहे, पण हळूहळू करणार आहे. सगळं हळूहळू करावं ना माणसाने, सगळं एकदम फास्ट. मला ते नाही आवडत की कर्ज काढा, है ना, कर्ज काढून मग ते डेकोरेशन करा आणि मग ते फेडत राहा. त्याच्यापेक्षा मी हळूहळू करेन. मी ऑलरेडी माझं फ्लॅटचं तर आहेच EMI. तर त्यामुळे जसं मला सोयीस्कर जमते तसं मी करते. जसं मी हळूहळू, जसं फॉर एक्झाम्पल आज मी हे केलं, हे BCचे पैसे, मी BC लावते. मग BCच्या पैशांमधून मी किचनची ट्रॉली केली, मग अजून माझी BC चालू, मग त्या BCच्या पैशांमध्ये मी पूर्ण करणार, मग हळूहळू करणार. असं करा. ही आयडिया खूप चांगली आहे, पण कर्ज घेऊन नका करू. कारण की काय ना, खोटं नाही बोला, आपल्या घरी तर कोण येत नाही. शॉप असेल तर गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला 100% डेकोरेट करावं आहे. मी माझा शॉप ह्यासाठीच थांबला आहे की माझ्या शॉप जर मला ओपन करायचा आहे तर मला ॲटलिस्ट 5 लाख तरी हातात पाहिजे. 5 लाख. सो त्यासाठी माझं शॉपची थोडी भानगड होती आहे. शॉपचं मला होत नाही आहे करायला, पण मी करणार. मी खूप जिद्दीने आहे, मी करणार आणि मी करून दाखवणार. मला करायचं आहे. मला लोकांशी काय लेनदेन नाही. लोक खूप सारी मजा बघायला असतात. मी खरं सांगते तुम्हाला, खूप सारे लोक असतात त्या मजा बघायला असतात. खूप सारे लोक जळतात पण की यार हिने केलं म्हणून, यार हिने करून दाखवलं. सो माझं असं म्हणणं आहे, जळतात ते आपल्या कर्माने जळतात, पण आपण आपल्या मेहनतीने वर येतो. सगळेजण मला ना, खूप जण, मी जुन्या ठिकाणी राहते ना, तिकडची लोक बोलतात हां अभी तो तेरा काम भी चल रहा है, अभी वो मजे तेरे ये हे वो हे ऐसा आहे. अरे भाई, मी इथपर्यंत नाही आलो ना, खूप घासाघासी केल्यात. मी खूप जणांच्या हाताखाली काम केलं आहे, खूप साऱ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. असंच डायरेक्ट मला अचिव्हमेंट नाही आहे. पहिली गोष्ट फॉलोअर्सची. माझं खूप नशीब चांगलं आहे की इन्स्टाला माझे फॉलोवर्स वाढले, आणि वाढल्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी आहे ना, R&D म्हणजे काय ना, मी ना खूप साऱ्या गोष्टीमध्ये ना घुसते. म्हणजे समजा मला आता माहिती आहे, फॉर एक्झाम्पल जर मला कोणी सांगितलं की अरे फेसबुकवरनं ऑन होतं, मग तू कसं करणार. मग माझं असं की मी यूट्यूबला जाऊन किंवा गुगलला जाऊन विचारते की फेसबुकवरनं ऑन करण्यासाठी काय करावं लागेल, काय तसं मी आहे ना इंस्टाग्रामवरती एक बघितलेलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही सतत एक दिवसात एक तरी व्हिडिओ आणि एक तरी स्टोरी अपलोड करा, तुमचं अकाउंट ग्रो होतं. आणि ते मी फॉलो केलं म्हणून आज झालं. तर तुम्हाला जर अकाउंट वाढवायचं असेल तर सेम तसं यूट्यूबचं आहे. तर यूट्यूबचा प्रॉब्लेम माझा असा येतो आहे की मला टाकता येत नाही आहे. यूट्यूबला काही आहे ना रिस्ट्रिक्शन्स असतात ज्या आपल्याला पाळाव्या लागतात. कारण की गेल्या वेळेला पण मी काहीतरी कॅप्शनमध्ये माझं चुकत होतं, तर माझं नाही व्यवस्थित हे झालं. मी तो व्हिडिओज डिलीट मारून टाकला, कारण की मला ते सतत कॉपीराईट्स येत होतं. तर मग त्याच्यापेक्षा न टाकलेलं बरं. सो तो एक भयंकर होता अनुभव आम्हाला. सो हे असं काही असतं. आता बघूया, महिमा गेले प्रिन्सीला फिरवायला. आज 12-12:15 झाले. प्रिन्सीने रात्रभर त्रास दिला आहे. सो आता मी टाकते व्हिडिओ, म्हणजे मी टाकणार, डेली टाकणार. मी शॉर्ट टाकणार, पण टाकणार 100%. सो चला आपण आता खाऊया फोडणीचा भात, आणि बाकी आपण आपल्या काळजी करूया म्हणजे तयारी करूया. काळजी करूया काय शब्द वापरते, कधी कधी ना मी काही बोलून जाते, म्हणजे मला समजतच नाही काय बोलायचं आहे. सो मी रेडी करते फटाफट. बघूया बॅकग्राऊंड महिमाला विचारते आता कसं काय सेटअप करायचं.
आता व्हाईट कपडे मला शोधून काढावे लागतील आणि 2-3 व्हाईट स्लीप घ्यावे लागतील. मला काय कोणाष्ट मी खूप ठिकाणी मला आहे ना फक्त हेअरसाठीच येतात ओल्या. म्हणजे आय डोंट नो का असं सगळ्यांना असं वाटतं की माझे हेअर खूप चांगलेत. नाही, माझे हेअर खूप पातळ आहेत. जर मी हे सगळं करून वेणी जर बांधली ना, एक छोटीशी चिंटकली एवढीशी वेणी, पण हां मी हेअर कट मी बाउन्स ठेवते माझ्या हेअरचा. सो म्हणजे तुमच्या एक आहे की तुम्ही जसा हेअर कट कराल तसं तुमच्या केसांना बाउन्स होतो असं. तर चला मग आपण आता खाऊया आणि आता काय करायचं आहे, काय पुढे हे करायचं ते बघूया. आता महिमाला येऊ द्या. महिमा आता जस्ट उठल्या, चहा वगैरे पिळाले. प्रिन्सीने रात्रभर झोपून नाही दिल्या, त्यामुळे झोप अतिवरी राहिली. ती तर चांगली झोपून निघाली. आता 11:30पर्यंत झोपली होती. सो बघूया महिमाला काय मच्छी भेटते, मग आपण त्या मच्छीचा ब्लॉग टाकूया. काय म्हणता? हे मच्छी भेटली काय मतलब आहे? फोडणीचा भात हे तिखट आहे. तिच्या पप्पा आहे ना, महिमाच्या पप्पा आमच्या रिंग लाईटला आहे ना पूर्ण हे करून टाकतो. तो कपडे सुकवायचा स्टँड बावळट. हे बघा कार्ट आमचं. ए नन्नू इकडे बघ. आले मला बच्चू, आले मला सोना. गरमी आहे ना. हा मग आता आपण कोलॅबरेशनचं करूया. हा अख्खा दिवस इथं हे असतं सगळं भारती बाप. हा चला मग महिमा खाऊन घेते. फोडणीचा भात तिखट आहे का? नाही ना, तू काय बोलते? मला असं वाटलं मी जो मसाला टाकला ना गप एकदम तिखट होणार, पण नाही, तिखट नाही झालं ना. कलर आला. बाय.